आजी, बघ ना, सुमित दादा मला म्हणतो की आजीचा मी सर्वात आवडता नातू आहे. आहेच मी लाडका, कारण मी आजीचे सर्व काम ऐकतो. नाही आजी, मी तुझी आवडती आहे ना. तू कशी काय आवडती? तुला तर आजी एकही काम सांगत नाही. मी लहान आहे म्हणून आजी मला काही काम सांगत नाही, पण मी अगदी शहाण्या मुलींसारखे वागते, हो की नाही आजी? अरे सुमित, सुमा, आजीसाठी सर्व नातवंड सारखी असतात. नातवंडांचे हसू पाहून आजीचे आयुष्य पुन्हा तरुण होत असते. माझ्यासाठी तुम्ही दोघेही अनमोल आहात. बघ रे सुमित दादा, तू उगाच माझ्याशी भांडत होतास. मुलांनो, तुम्ही दोघेही इथे बसा. मुलांनो, आज मी तुम्हाला एका सासूची आणि तिच्या 2 सुनांची अशी गोष्ट सांगणार आहे, ज्यातून तुम्हाला कळेल की माणसाचे खरे मोल कशात असते. आजी, सुनांची गोष्ट, त्यात भांडण होतं का ग? आजी, त्या दोन्ही सुना चांगल्या होत्या की एक वाईट होती? सासूबाईंना एक सून खूप आवडायची आणि दुसरी अजिबात आवडायची नाही. पण असं का? तेच तर पाहायचं आहे. नारायणपूर नावाचे एक गाव होते. गावाच्या नावाप्रमाणे गावावर नारायणाची म्हणजे देवाची कृपा होती. गावात पीक पाणी भरपूर असल्यानं गावातील लोक सधन होते. या गावात पार्वतीबाई एका छान टुमदार बंगल्यात आपली 2 मुले व 2 सुनांसोबत राहत होत्या. मोठ्या सुनेचे नाव सुनंदा व छोट्या सुनेचं नाव वनिता. मोठी सून अतिशय शांत, कष्टाळू, साधी राहणी अशी होती. लहान सुनेचे मात्र नटून थटून राहणे, गोड गोड बोलणे, सर्वांना तिच्या बोलण्याची भुरळ पडत असे. वा वनिता, किती छान सुगंध सुटलाय भाजीचा. तुझ्या हातची भाजी खाण्याची मज्जा काही वेगळीच आहे. भाजी पाहून तर माझ्या तोंडाला पाणी सुटले. आज घरातली सर्वजण खुश होतील बघ. तू आहेस म्हणून या घराला शोभा आहे. हो ना सासूबाई, तुम्ही माझं नेहमी कौतुक करता, अगदी माझ्या आईसारखं. तुमच्या अशा मायाळू स्वभावामुळे आता तर मी माझे माहेरही विसरायला लागलीये. पण या सुनंदा ताई बघा, कधीपासून वाटणं वाटतायत, अजून काम उरकले नाही यांचे. तिचे काही सांगूच नकोस, कधीच चेहऱ्यावर हसू नाही. सासूबाई, मी सकाळपासून उठून झाडलोट, कोपडे आणि बाकी सर्व स्वयंपाक सगळा एकटीनंच केलाय. वनिताने फक्त भाजी केली तरी तुम्ही तिचेच कौतुक करतात. गप्प बैस. काम तर सगळेच करतात, पण वनितासारखा गोडवा नाही तुझ्या जिभेत. नेहमी तोंड पाडून फिरतेस. सासूबाईंचं असे बोलणे ऐकून सुनंदा नाराज व्हायची. मनात विचार करायचे, कसे सांगू सासूबाईंना की मलाही छान राहायला आवडते, पण मी छान राहून वनितासारखी गप्पा मारत राहिली तर घरातील कामं कोण करणार? जाऊ दे, सासूबाईंना कधीतरी माझे महत्त्व नक्की कळेल. बघा ग बायकांनो, ही माझी मोठी सून सुनंदा. हिच्या चेहऱ्यावर कधीच हसू नसते. तिला म्हटले जरा नटून थटून राहा, तरी हिला काही जमत नाही. लोक घरी आले की मला विचारतात, ही तुम्ही कामवाली बाई आहे का? काय सांगायचे त्यांना? हिला नीट बोलता येत नाही ना, कसला आदर करता येतो? अगं पण आम्ही तिला नेहमी काम करताना बघतो. अगं काम करते तर काय झाले? काम करते म्हणून असे राहून लोकांना दाखवत असते की सासूबाई माझ्यावर जुलूम करतात. तुझं म्हणणे पण बरोबर आहे. तुझी छोटी सून वनिता आम्हा सर्वांना खूप आवडते. किती छान दिसते, सर्वांशी कसे गोड गोड बोलते. तुझं नशीब चांगलंय बघ, तुला वनितासारखी सून मिळाली. वनितामुळेच माझ्या घराला शोभा आहे. या सुनंदाचे काय करू, काही समजत नाही. सासूबाई, जाऊ द्या ना, हिच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? माझ्यासारखं सगळ्यांना सांभाळून घेणं हिच्या बसची गोष्ट नाही. मुलांची शाळेतून घरी येण्याची वेळ झाली. बरं ठीक आहे, चल आम्ही आता निघतो. सुनंदा बाजूला उभे राहून सर्व ऐकायची. बायका निघून गेल्यावर सासूबाईंना विनंती करायची, सासूबाई, मी काही चुकीचं केलं असेल तर मला सांगा, पण रोज असा लोकांसमोर अपमान नका करू. आजी,
मला सुनंदाची काळजी वाटते. बिचारी किती काम करते तरी सासूबाईंचे बोलणे खावे लागत आहे. मला जर असे कोणी बोलले असते तर मी एकही काम केले नसते. हो आजी, मी तर असे बोलले ऐकूनच घेतले नसते. सरळ माझ्या रूममध्ये जाऊन बसले असते. मुलांनो सांगा बरं, वनिता छान बोलत होती म्हणून ती खरंच चांगली होती का? आणि सुनंदा गप्प राहून काम करायची म्हणून ती वाईट ठरते का? अजिबात नाही आजी. जी काम करते ती खरी चांगली ना. आजी, मग पुढे काय झालं? सासूबाईंना कधी कळलं सुनंदाचं महत्व? थांबा. एका रात्री घरात अशी एक अचानक आपत्ती आली ज्यामुळे सगळ्यांचे डोळे उघडले. रात्रीची वेळ होती. मुसळधार पाऊस कोसळत होता. घरात फक्त पार्वतीबाई व त्यांच्या 2 सुना होत्या. पार्वतीबाईंना अचानक तीव्र ताण आणि श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्या छातीला हात लावून कणू लागल्या. त्यांनी सुनांना आवाज दिला. अरे रे वनिता, सुनंदा, वाचवा मला, माझी छाती खूप दुखतीये. दोन्ही सुना धावतच त्यांच्यापाशी आल्या. अहो सासूबाई, काय होतंय तुम्हाला? तुम्ही असे छातीला हात लावून का करत आहात? वनिता, माझ्या छातीत खूप दुखतंय. लवकरात लवकर वैद्यांना बोलव. अहो सासूबाई, तुम्ही रात्री जरा जास्त जेवलात. ॲसिडिटी झाली असेल तुम्हाला. बाहेर खूप पाऊस कोसळत आहे. वैद्यांचा फोन नंबरही माझ्याकडे नाही. एवढ्या रात्री काळोखात त्यांना बोलवायला कसे जायचे? वनिता, अगं खरंच माझ्या छातीत खूप दुखतंय. बापरे, सासूबाईंना काय झालं? मला तर खूप भीती वाटतेय. मला इन्फेक्शन तर होणार नाही ना? मी माझ्या खोलीत जाते. वनिता, थांब न ग, मला सोडून जाऊ नकोस. सासूबाई, घाबरू नका, मी आहे ना तुमच्या सोबत. मी आत्ताच काहीतरी करते. सासूबाईंची अवस्था बघता वैद्यांना लगेच घेऊन येणं गरजेचे आहे हे जाणून सुनंदाने लगेच वैद्यांकडे जाण्याचा निर्णय घेतला व ती घराबाहेर पडली. बाहेर गडद अंधार, मुसळधार पाऊस. रस्त्यावर शुकशुकाट असताना सुनंदा कसलाही विचार न करता हातात छत्री घेऊन झप झप वैद्यांच्या घराकडे निघाली. तिनं बाहेरूनच वैद्यराजांना मोठ्यानं हाक मारली. वैद्यराज, अहो वैद्यराज, बाहेर या. कोण आवाज देत आहे? पाहण्यासाठी वैद्यराज दरवाजा उघडून बाहेर आले. मध्य रात्री सुनंदाला पाहून वैद्यराजांनी आश्चर्यानं विचारले. सुनंदा, एवढ्या मध्यरात्री या वादळ पावसात तू एकटी इथे कशी? वैद्यराज, चला लवकर. माझ्या सासूबाईंची प्राणज्योत मालवत आहे. त्यांना वाचवा. वैद्यराज कसलाही विचार न करता औषधीची पिशवी घेऊन सुनंदासोबत निघाले. सासूबाई, काळजी करू नका. मी वैद्यराजांना घेऊन आलीये. आता तुम्ही नक्की बऱ्या व्हाल. घरी पोहोचल्यावर वैद्यराजांनी सुनंदाला औषधीची एक पुडी दिली व गरम पाण्यात काढा बनवून आणायला सांगितले. सुनंदाने पटकन जाऊन काढा बनवून आणला. पार्वतीबाईंना काढा पोटात गेल्यावर गाढ झोप लागली. वैद्यराज व सुनंदा तिथेच बसून राहिले. दोघेही डोळ्यात तेल घालून पार्वतीबाईकडे लक्ष ठेवून होते. पार्वतीबाईंना सकाळी जाग आली. रात्री काय घडले नेमके आठवेना. सासूबाई बऱ्या झाल्या हे समजल्यावर वनिताही तेथे आली. वैद्यराज, तुम्ही इथे कसे? मला काही झाले होते का? हो, आठवले मला. मध्यरात्री माझ्या छातीत दुखायला लागले होते. पार्वतीबाई, तुम्ही आता धोक्याबाहेर आहात. जराच 5 मिनिटे उशीर झाला असता तर तुमचे प्राण वाचवणं अशक्य होते. वैद्यराज, माझ्या आवडत्या वनिताने मला वेळेवर औषध दिले म्हणून मी वाचले ना. अहो कसली वनिता? ही तुमची नावडती सून सुनंदा मुसळधार पावसात जंगलातून धावत माझ्याकडे आली. हिच्या कष्टामुळे तुम्ही जिवंत आहात. काय? सुनंदाने माझे प्राण वाचवले? आणि वनिता, तू काय करत होतीस? पार्वतीबाई, मी निघतो आता. सुनंदाला मी औषध कधी द्यायची ते सांगितले. ती तुमची व्यवस्थित काळजी घेईल. असे बोलून वैद्यराज निघून गेले.
पार्वतीबाईंच्या डोळ्यांतून पश्चात्तापाचे अश्रू वाहत होते. त्यांनी सुनंदाला जवळ बोलावले. वनिता मात्र मान खाली घालून उभी होती. सुनंदा, मला माफ कर बाळा. मी नेहमी तुला कमी लेखले, तुझा अपमान केला आणि या वनिताच्या खोट्या गोड बोलण्याला बोलले. सासूबाई, असं म्हणू नका. तुम्ही माझ्या आईसारख्या आहात. तुमचे रक्षण करणं हे माझे कर्तव्यच होते. वनिता माझ्या लहान बहिणीसारखी आहे. होतात लहानांकडून चुका. माझ्या मनात तुमच्या दोघींबद्दल अजिबात राग नाही. सासूबाई, मला माफ करा. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. सुनंदाताई, तुम्हीही मला माफ करा. घरातील जास्त कामं तुम्ही करत असताना देखील आम्ही तुम्हाला त्रास होईल असे बोललो. सासूबाईंची तब्येत बिघडली हे पाहून मी पळ काढला, पण तेथेही तुम्ही आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे केलंत. मला माफ केलंत. आजपासून तुम्ही माझ्या गुरु. तुम्ही जे सांगाल ते वनिता ऐकेल. वनिताच्या या बोलण्यानं दोघींना हसू आले. वनिता, गोड बोलण्यात तुझा हात कोणी धरू शकणार नाही हे मात्र खरे. हो सासूबाई, तुम्ही अगदी 100% खरे बोललात. माणसाचे सौंदर्य त्याच्या रूपात किंवा बोलण्यात नसून त्याच्या कामात आणि मनात असते हे आज मला पटले. अशा प्रकारे पार्वतीबाई व त्यांच्या सुना आनंदानं राहू लागल्या. तर माझ्या बालमित्रांनो, सांगा बरं, या गोष्टीतून आज आपण काय बोध घेतला? आजी, माणसाला त्याच्या कपड्यांवरून किंवा बोलण्यावरून कधीही कमी लेखू नये. हो, आणि जे कष्टाने आणि प्रेमाने मदत करतात तेच खरे उत्तम असतात. शब्बास. बाह्य रूपापेक्षा मनाचे सौंदर्य आणि कष्टाचे महत्त्व नेहमी श्रेष्ठ असते. तर सांगा बरं मुलांनो, या गोष्टीला तुम्ही काय नाव द्याल? आजी, सासू व तिच्या 2 सुना हे नाव ठीक आहे का? आजी, मी सांगतो, खरे सौंदर्य हे नाव एकदम बरोबर आहे. वा सुमित दादा, गोष्टीला हेच नाव देऊया. शब्बास मुलांनो, माझी दोन्ही नातवंड खूप हुशार आहेत.